जी यानंतरची मॅच आहे. एक सन्मान आपण करूयात. सुभाषजी पाटील यस नंतर परत येणारच आहेत ते, सो आपण नंतर त्यांचा सन्मान करूया. 4 वर्ष मॅच आहे. वडवली आणि नारिवली या दोन्ही संघाने अशी नोंद घ्या. आणि जशा मॅचला सुरुवात होती ऐकूयात आपण रायगडाचे एक नामवंत समालोचक व्हॉइस ऑफ वलप आमचे जवळचे मित्र या ऐकूयात आपण प्रवीण जेटेंबे सरांना. थँक्यू. थँक्यू सो मच. बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद करणजी कालन सर हेदुटणे, व्हॉइस ऑफ हेदुटणे ठाणे. मनापासून आभार. जाऊया सामन्याकडे. विनर वर्सेस विनर, तो विजेता संघ. दोन्ही संघाने पहिला सामना जिंकला. पहिला संघ नारिवली संघाने धावा चेस केल्या, आडिवलीला पराभूत केलं. आणि त्या मॅचचा हिरो होता मनोहर भोईर, ज्याने अर्धशतक कुठला. आणि दुसऱ्या मॅचमध्ये पाहिलं वडवली उंबारलीचा सामना, जिथे 67 धावा वडवली संघाने डिफेन्स केल्या. मॅच ऑन, वडवली विरुद्ध नारिवली. मॅच ऑन. चला सामन्याला सुरुवात करतोय आपण. वडवली संघ फलंदाजी आणि गोलंदाजीला नारिवली संघाचा मनोहर. अरविंद समोर आणि नॉन स्ट्राईक केलं तकदीर. पहिला बॉल. ओ परफेक्ट शॉट, पिकअप शॉट. पहिला बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर केलं आणि बॉल सीमा पार. अरविंदच्या बॅटमधून दमदार चौकार. चेंडूवर गोलंदाज मनोहरचं स्वागत केलं. 4 रन. आपलं अकाउंट ओपन केलं, टीमचं अकाउंट ओपन केलं. खूप चांगले बॅटिंग मनोहरच्या माध्यमातून, अरविंदच्या माध्यमातून. शॉर्ट बॉल, प्रॉपर टायमिंग, वेट अँड वॉच. थांबला, त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला आणि बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातार दुसरा खणखणीत चमचमीत चौकार. थोडा स्लोवर वन टाकला होता आणि फलंदाज रेडी होता. वेट अँड वॉच. थांबला, हुक केलं बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन. लगातार 2 चौकार. स्टेप आउट, फ्रंट ऑफ द बॅट, पुढे येऊन केल्याचा हा प्रयत्न. बॅटकट लागली, शॉर्ट टर्नमॅनला बॉल ट्रॅव्हल झालाय आणि इथे मिळेल फक्त 1 धाव. मागील 3 चेंडूवरती आपण 2 चौकार आणि 1 सिंगल, 9 धावा पाहतोय. 2 संघ, दोन्ही विजेता संघ आहेत. दोन्ही संघाने आतापर्यंत पाहिल्या 60हून अधिक धावा काढल्या. नारिवली संघाने 65 तर वडवली संघाने 67. मोठी मॅच आहे मित्रांनो, कारण दोन्ही संघांनी डोंगर धावांचा उभारलाय पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या मॅच मध्ये. बॉल तयार. बेस्ट वर्स बेस्टची मॅच आहे. बॉल हवेमध्ये, परफेक्ट फटका. क्षेत्ररक्षक पोहोचलाय परंतु झेल ड्रॉप. वेगवान झेल होता, रनअप चांगलं होतं खेळाडूचं, परंतु पोहोचल्यानंतरही त्याला जजमेंट करता आलं नाहीये आणि आता झेल ड्रॉप झालाय. तो म्हणजे अरविंदला संधी मिळाली. अरविंद मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळला होता आणि मागच्या सामन्यामध्ये मला वाटतं तकदीर म्हात्रे हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने घेतला. 6 चेंडूमध्ये 16 धावा अरविंदने काढल्या होत्या आणि तकदीरने तब्बल 35 धावा काढल्या होत्या. तो तकदीर आता स्ट्राईक एंडला. अरविंद स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा आम्ही करेक्शन करतोय. हो, सुपला मारण्याचा इथं प्रयत्न आहे परंतु बीट झालेत. पंचांकडे पाहिलं जाईल. 22 की बॅटकट. बॅटकट आहे आणि इथे सिंगल मिळेल. तकदीर आहे स्ट्राईक एंडला. वडवली 40+ संघाचा खेळाडू, मागच्या सामन्याचा हिरो, 35 धावांची खेळी केली. एक मोठा फलंदाज आहे या संघाचा. या संघाचा संकट मोचक आहे.
या संघाचा बेस्ट प्लेयर. ओ बॅटची खडा, विकेट किपर पाहतच राहिला मात्र पोहोचू शकला नाहीये आणि खूप चांगली गोलंदाजी सध्या करतोय मनोहर. मनोहरचा उल्लेख केला मागच्या सामन्यामध्ये, तोही देखील चांगला केला होता, त्यालाही पुरस्कार मिळाला. मनोहर भोईर आपण त्याला पाहतोय. आणि इथे पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 13-0 प्रोजेक्टेड स्कोअर 52 बनू शकतात कारण ही मॅच 4 ओव्हरची आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्या, पहिला राऊंड 5 ओव्हरचा असतो परंतु आता सेकंड राऊंड आहे त्यामुळे 4 ओव्हरची मॅच आहे. कधी कधी खेळाडू विसरतात ऑन मॅचमध्ये खेळत असताना, त्यामुळे त्यांना आठवण करणं गरजेचं असेल. 1 ओव्हर 13ची सरासरी सध्या पाहतोय. वडवली 40+ बॅटिंगसाठी तर संघाने 67 धावा या स्पर्धेचा 40+चा उच्चांक वडवली 40+च्या नावावरती आहे. 67 आणि 65 ज्या संघाने चेस केल्या तो संघ म्हणजे नारिवली संघ. दोन महान संघामध्ये मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळते. सध्या नारिवलीमध्ये देखील नाईट मॅच सुरू आहेत आणि काही संघांना तिकडे देखील मला वाटतं जायचं असेल, त्यामुळे आता क्रिकेट ग्रो होत चाललं आहे. धावपळ आहे आज नारिवली संघाची मला वाटतं आणि वडवली संघाची देखील. राजू आले गोलंदाजीसाठी. 1 ओव्हर 13. स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषक पर्व क्रमांक 3 आणि उल्लेखनीय कामगिरी आली या स्पर्धेमध्ये. आमच्या आयोजक कमिटीमध्ये तकदीर पाटील यांना पाहतो, आकाश पाटील आहेत, रोहन पाटील, आशिष पाटील, यश पाटील, त्यांच्या सोबत जय गावदेवी क्रिकेट संघ शिवडोन ब आणि ग्रामस्थ मंडळ शिवडोन. ग्रामस्थ मंडळाचं देखील चांगलं योगदान या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लेग बाईजमध्ये सिंगल धाव मिळेल. सेकंड ओव्हर घेऊन राजू आलाय. 1 रन सलामी जोडी ओपनिंग पेअर मैदानामध्ये खेळते. धावफलकावरती आपण 14 रन पाहतो. 14वरती 0, 2 चौकार आतापर्यंत आलेत आणि एक झेल सुटला आहे तो मला वाटतं फलंदाज तकदीरचा झेल सुटला होता, परंतु आता अरविंद आहे स्ट्राईक एंडला. फर्स्ट इनिंग शांत क्रिकेट. ओ समोर खेळण्याचा प्रयत्न, कट लागून बॉल पॉईंटकडे गेलाय. डीपमध्ये फिल्डर समोर येतील. स्क्वेअर कट आणि इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे, 2 कंप्लीट केल्यात. सिंगल डबल. मागच्या सामन्यात आपण पाहिलं तर वडवली 40+च्या खेळाडूने 4 वेळा 3 धावा धावून घेतल्या होत्या, परंतु आता बॅटिंगमध्ये थोडासा बदल केला. आता अरविंदला थोडं पुढे केलं आणि किशोरला मला वाटतं 1 डाऊनसाठी ते प्राचार्य करायला प्रयत्न करतील. क्रिकेटचं प्लॅनिंग ऑफ गेम प्लॅनिंगचं खेळ आहे. तुम्हाला सातत्याने बदल करावे लागतात. गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये रँकिंग चेंज करणं नेहमी गरजेचं असतं. सुपला खेळलायत परंतु फर्स्ट लाईफ फटका. शॉर्ट फाईड लेग तयार होता. 5 कॉल कॅच. फलंदाज बाद झालाय. इथे मात्र अरविंदचे खेळ संपुष्टात. पहिला गडी बाद. वडवली 40+. डाऊनवरती पिंट्या पाटील. तकदीरला तो साथ देणार. 16वरती 1 आपण पाहतो. नारोली 40+ गोलंदाजीमध्ये राजू आलाय. 3 बॉलमध्ये त्याने फक्त 2 धावा दिल्या. 1 गडी बाद केला राजूने. पिंट्या पाटील पीपी आलाय स्ट्राईक एंडला. मागील फलंदाज झेलबाद झाला. पुन्हा एकदा झेलबादची संधी आहे. मिड ऑफ कडे बॉल जातो. तिथे डीपमध्ये फिल्डर क्षेत्रक्षक पोहोचला नाहीये. कॅचचा प्रयत्न करायचं होतं त्यांना, कारण पिंट्या पाटील एक मोठा विकेट होता आणि ते पुन्हा 3 धावा. 3 धावा सातत्याने धावून घेणारा म्हणजे वडवली 40+ संघ. आतापर्यंत त्याने 5 वेळा 3 धावा धावून घेतल्यात पहिल्या सामन्यापासून. आणि काय रनिंग आहे ती म्हणजे फलंदाज तकदीरची. तकदीर म्हटलं ना एक नामांकित फलंदाज संघाचा रन मशीन. मागच्या सामन्यामध्ये ही रन मशीन बरसली होती आणि ऑपोजिट टीममध्ये मनोहर भोईर या रन मशीनला आपण पाहतोय. दोन्ही संघामध्ये रन मशीन भरपूर आहेत आणि धावा येतील इथे मला वाटतं. 19वरती 1. उलटा फुलटा अल्टी पलटी रिवर्स शॉट स्विच हिट. थर्ड बॅट सीमारेषा पलीकडे बॉल जातोय. 4 रन चौकार.
ज्या पद्धतीने तो बॅटचा स्विंग मी आता पाहिला, ज्या पद्धतीने वेग आहे बॅटला, क्रॉस बॅटने आणि आडव्या बॅटने काय फलंदाजी करतो तकदीर. बघा काय बॅटचा स्विंग आहे, फक्त दिशा दिली चेंडूला आणि आता देखील आउट फील्ड वेगवान आहे. स्क्वेअर लेगकडे हा बॉल जातो, पायाने अडवलाय, फुटबॉल सारखा चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालाय आणि तोपर्यंत धावा घेते, 3 धावा. तकदीर काय जबरदस्त बॅटिंग करतो, बॅटचा स्विंग भरपूर वेगवान आहे. मागचा रिव्हर्स चौकार पाहिला, आता पुन्हा एकदा त्याने हलक्या हाताने कट फॉलिंग स्वीप केला, तिथेही 3 धावा मिळाल्या. 2 बॉलवरती 7 रन आल्या मागच्या आणि 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती 13च्या सरासरीने 26 वरती एक टीम वडवली. रोहित चेंडूचा केले 12 चेंडू समाप्त झाले, त्यामुळे 12 चेंडू आणि 2 ओव्हर फक्त बाकी आहेत. स्टेजवरती आपण पाहतोय स्कायरा 11 या नावाने पुरस्कर्ते आकाश पाटील शिरडोन यांना आम्ही पाहतोय. एक नामांकित पॅकर रायगडमध्ये त्याने अक्षरशः धमाका केलाय. रायगडमध्ये स्कायरा 11 वहाल संघ त्यांचा मी पाहतोय नेहमी. साई श्रद्धा क्रिकेट संघ कमालपाडा आणि जनुमान नेडजे दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे मंचावरून थांबा. यानंतर या इनिंग नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. SSCC कमालपाडा आणि जनुमान नेडजे. यानंतर ग्रामीण रेग्युलर मॅच तुम्ही इथे पाहाल, परंतु तिथे नियम थोडासा वेगळा असेल. 40+ कंपल्सरी चेसिंग आहे. मला वाटतं ग्रामीणला विकेट काउंट होतील जर स्कोअर लेवल झाला तर. येस डेफिनेटली. परंतु आता सध्या आपण 40+ची आजच्या रात्रीची शेवटची मॅच पाहतो. विनर विनर जो जिंकेल तो 3rd राऊंडला क्वालिफाय होणार. 26 लॉस ऑफ 1. संदीप इज हिअर बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर नंबर 3 परफेक्ट शॉट, पिकअप शॉट, बॉल हवेमध्ये डीपमध्ये फिल्डर आहेत, यावेळी सोडणार नाही. कॅच पकडलाय झेल आणि मात्र संपलाय. तकदीर म्हात्रेचा खेळ, मागच्या मॅचचा पिंटू पाटीलचा खेळ आणि मागच्या तकदीर आउट झालाय. 12th मॅन तकदीर आउट झालाय. तकदीर म्हात्रेचा खेळ संपलाय. तकदीर परततोय 10 धावा करून 26 वरती 2. जी गोरपेकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं, मी त्यांना विनंती करेन या पण मंचावरती. अरुणजी गोरपेकर सहर्ष स्वागत, सुस्वागत. 12th मॅन हनुमान यांनी आम्हाला इथे माहिती दिली, परंतु तकदीर आउट आहे. 26 वरती 2. पिंट्या मैदानामध्ये खेळतोय 3 धावेवरती. झेल पकडला संतोषने. व्हेरी गुड कॅच संतोष. या अगोदर झेल सुटला होता आणि परंतु यावेळी सोडणार नाहीये. मागच्या सामन्याचा हिरो तकदीर 10 वरती बाद झाला. एक चांगला बॅटर होता, परंतु आता तकदीरची 7 जास्त मिळाली नाही. मैदानामध्ये नवीन बॅटर जातो. इनॅट नंबर 4 वरती बॅटिंगसाठी आता आलाय द्वारकानाथ पाटील. ऑफिशियल अंपायर आपण या मॅचसाठी सध्या पाहतोय, त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. ऑफिशियल अंपायर सचिन कडू सर, रोहिंजन, अरविंद म्हात्रे सर वडवली आणि जगदीश दूधकर हे 3 पंच आपण पाहतोय. बॉल तयार. संदीप ओ परफेक्ट यॉकर बॉल, कमी गतीने टाकलेला चेंडू होता. गती परिवर्तन केलं गोलंदाज संदीपने आणि त्याच्याकडे व्हेरिएशन चांगला आहे ज्या पद्धतीने तो बॉलिंग करतो. टप्प्यावरती नियंत्रण असणारी गोलंदाजी, व्हेरी इंटेलिजंट बॉलिंग संदीप. संदीपने आतापर्यंत एकही मोठा फटका दिला नाहीये. शांत पद्धतीने तो गोलंदाजी करतो. डोक्यावरती त्याने बर्फ ठेवलाय आणि कमी गतीचे चेंडू वारंवार तो आपल्या भात्यातून पेश करतो या मॅचमध्ये. 27 लॉस ऑफ 2. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, रनआउटची संधी अँड विकेट कीपर कॅरी करतो. रन आउट, फलंदाज बाद. धुलीवंदन होली आणि प्रत्येक गावामध्ये होली चषक मला वाटतं असतो. अनेक गावामध्ये आपण पाहिलाय आणि जबरदस्त भूमिका असेल. होली चषक खेळण्याची मजाच वेगळी असते आणि 26 जानेवारी ज्यावेळी IPL असते गावाची, छोट्या छोट्या खेळाडूंनाही संधी मिळते, तिथून खेळाडू घडतात आणि 13 मार्च 14 मार्च होली धुलीवंदन लवकरच येत आहे. शिमगा हा गाणं डीजेने प्ले केला लाईव्हमध्ये, ते
ऐकू आपण शकत नाही, कॉपीराइट असतो, परंतु आत्ता मैदानामध्ये प्रेक्षक त्या गाण्याचा आनंद घेत आहे. 27 वरती 3 मागील चेंडूवर पिंट्या पाटील रनआउट झाला होता, परंतु नवीन बॅटर आहे यावेळी मात्र किशोर. मागच्या सामन्यामध्ये ओपनिंगसाठी त्याला पाठवलं होतं, तो किशोर आता 5व्या नंबरवरती येतो आणि पंच 22 मध्ये 1 रन दर्शवतात. 28 वरती 3 फर्स्ट इनिंग, थर्ड ओव्हर, 4 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. सेकंड राऊंडची पहिली मॅच जो जिंकेल तो थर्ड राऊंडमध्ये क्वालिफायर होणार. ट्रॉफीच्या अगदी जवळ 40+ संघांना ही सुवर्ण संधी. बॉल तयार, ओ पिक केलाय बॅटच्या स्लॉट मध्ये, इन टू द प्लॉट, पब्लिक स्टँड. सलामी ठोकणारा, प्रेक्षकांना मानवंदना करणारा या चषकाचा मानाचा षटकार. द्वारकानाथ पाटील पोलीस आहेत ते, आणि ज्याप्रमाणे लाठी चार्ज होतो पोलिसांचा त्याप्रमाणे त्याने बॅटने लाठी चार्ज केला. बॉलवरती षटकार आलाय, षटकारांचा पाऊस पडला या बॉलवरती. द्वारकानाथ काय फटका मारलाय त्याने, नेत्रदीपक शॉट बॉल, खराब फटका, अक्रॉस लाईन खेळण्याचा होता, बॅकफुटला गेले आणि फलंदाजची चुकी आहे. जर बाहेर येऊन मारला असता बॉल, जागा रूम बनवली असती तर मला वाटतं षटकार किंवा चौकार लागला असता, परंतु बॅकफुटला गेले आणि पंचिंग लाईन बॅटचा स्विंग त्याला फारसा भेटला नाही. फलंदाज बाद होणार तो म्हणजे द्वारकानाथ पाटील. चौथा गडी बाद 34 या धावसंख्येवरती. वडवली 40+. चेंडू बाकी असेल या ओव्हरमध्ये, मात्र ओव्हर समाप्त. 3 ओव्हर 34 धावा. विनंती असेल आपण मंचावरती या. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक टेनिस बॉल क्रिकेटचे अर्नोल्ड साईदादा शेलार यांचे आगमन झालं असेल तर त्यांनाही विनंती आपण मंचावरती या. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. आमचं VIP डाईस तुम्ही पाहताय, पाहुणे सामन्याचा आनंद घेत आहेत, तर सर्वांचं स्वागत. 34 वरती 4, करंट रन रेट 11.33, CRR 34, लॉस ऑफ 4. गोलंदाजीला लास्ट ओव्हर. नारोली 40+. तुमचा 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये अजून आला नाहीये. एक महत्त्वपूर्ण सूचना असेल, ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित राहणार नाही, सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर ऑपोनंट टीमला टॉस विन दिला जाईल. दोन्ही कॅप्टन उपस्थित नसतील तर दोन्ही संघांना 2-2 बॉलची पॅनल्टी आहे. त्यामुळे ही इनिंग कंप्लीट झाल्याबरोबर टॉस होईल. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे मंचावरती येऊन आताच थांबा. संतोष, पहिला बॉल हवेमध्ये ऑन साईडला काउ कॉर्नर रिजन मध्ये डीप मध्ये फिल्डर आहेत आणि तोपर्यंत 2 धावा इथे धावून घेतल्यात किशोर आणि प्रकाश या फलंदाजाने. 2च्या बरोबरीने 36 धावा, 4 गडी बाद. वडवली 40+. लास्ट ओव्हर. संतोष बॉलिंग ट्रॅकवर आलाय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज, स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट. पाहूया या ओव्हरमध्ये किती धावांचं टार्गेट सेट करणार वडवली 40+. खराब चेंडू, प्रॉपर टायमिंग, वेट अँड वॉच. भरपूर वेळ मिळाला फलंदाजाला. रूम बनवून हा बॉल पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 रन. गोलंदाजची चुकी आहे, भरपूर मागे चेंडू टाकले जातात आणि बॅटरला संपूर्ण वेळ मिळाला तो चेंडू खेळण्यासाठी. प्रॉपर टायमिंगने 4 रन आले धावफलकावरती. आपण 40 रन पाहतो. 4-0, 40-4. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. संतोष, थोडा व्हेरिएशन दाखवावं लागेल आपल्या बॉलिंगमध्ये त्यांना. अरे महत्त्वाची मॅच आहे, व्हेरिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. गोलंदाजीमध्ये बदल, विविधता, परिवर्तन झाला पाहिजे गोलंदाजीमध्ये, कारण की आत्ता क्रिकेट बदलला आहे. लेग कटर बॉल, ऑफ कटर बॉल कसे टाकायचे हे तुम्हाला यूट्यूबवर शिकायला मिळतं. यूट्यूबवर सर्व काही आहे. कमी गतीने चेंडू कधी टाकायचा, यॉर्कर बॉल कसा टाकायचा, लर्निंग स्कोप सध्या यूट्यूबला त्याच्याकडे पाहिलं जातं. 41 वरती 4, 3 चेंडूचा मारा बाकी. लास्ट ओव्हर, फर्स्ट इनिंग.
वडवली 40+ मागच्या सामन्यामध्ये 67 केल्या होत्या 5 ओव्हरमध्ये. त्यामुळे 55 जरी बनले आता येणाऱ्या बॉलवरती तरी चांगल्या धावा मानल्या जातील. एकच रन मिळेल 1च्या बरोबरीने धावफलकावरती आपण 42 इथे धावा पाहतोय. लास्ट 2 बॉल किशोर आलाय बॅटिंगसाठी. पहिल्या मॅचमध्ये ओपनिंगला आला होता आणि किशोरकडे भरपूर क्षमता आहे. एखादा मोठा फटका तो मारू शकतो या मॅचमध्ये टार्गेट सेट करण्यासाठी. कारण की समोर मनोहर भोईर सारखा बॅटर आहे नारिवली संघाकडे ज्याने अर्धशतक मारलं मागच्या मॅचमध्ये. मोठा बॅटर. ओ पिकअप करण्याचा प्रयत्न. बिग शॉट मॅक्झिमम बिग हिट करायचं होतं परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाहीये आणि यावेळी डॉट बॉल 0. लास्ट बॉल टार्गेट सेट चेंडू. फर्स्ट इनिंग पहिल्या डाव 42 वरती 4. जर षटकाराला तर 48, चौकाराला तर 46. वाटीचं टार्गेट. सिंगल डबल येणार की पुन्हा डॉट बॉल येणार या मॅचमध्ये. ओ माय गॉड व्हॉट अ बॉल. काय जबरदस्त चेंडू होता. किशोर मात्र बीट झालाय. पंच थर्ड अंपायरला मला वाटतं रेफर करतायत ते रनआउट चेक करायचं त्यांना पहिल्याच धावेसाठी. परंतु आत्तापर्यंत धाव ॲड होणार नाहीये. थोडं थांबावं लागेल. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. काय जबरदस्त चेंडू होता. मला वाटतं संपूर्ण वेल होता बॅटर किशोरकडे आणि यावेळी किशोरला मात्र ते जमलं नाही. निळजेचे कॅप्टन तुम्हाला शेवटचा ऑफिशियल कॉल आणि त्याचबरोबर साई श्रद्धा क्रिकेट संघ कमाल पाडा दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे टॉससाठी आपण मंचावरती. इट्स OUT. फलंदाज बाद. 0 धाव या बॉलवरती मिळेल. किशोर थोडा नाराज आहे या फटक्यावरती. 42 वरती पहिला डाव समाप्त झाला आणि मॅच जिंकण्यासाठी नारोली 40+ 43 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 24 बॉलमध्ये. रनआउट आपण पाहतोय. विकेट किपर अँड बॅट वरती होती. लाईनवर बॅट पोहोचली परंतु वर होती आणि त्यामुळे धाव होणार नाही. 0 धाव शेवटच्या बॉलवर. फलंदाज रन आउट. धाव फलकावरती पहिल्या डावात 42 बनल्यात. जिंकण्यासाठी 43 करायच्या आहेत नारिवली 40+ टीमला. करंट रन रेट 10.34. जाऊया टॉस बॉक्समध्ये आणि आवाज ऐकूया टॉस बॉक्समधून. द व्हॉइस ऑफ हेदोटणे ठाणे करण कालन सर. थँक्यू. येस टॉस बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ तुर्भेगाव साई पाटील सर आहेत. इट्स ओवर टू टॉस बॉक्स. नेक्स्ट मॅच रेग्युलर फॉर्मॅटला आपण सुरुवात करतोय. SSCC कमालपाडा आणि त्यांच्या विरुद्ध जनुमान निर्जे. सन्माननीय हरिभक्त पारायण गणेश महाराज पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आम्ही करतो टॉस. 2 बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूनं SSCC खंबालपाडा आणि त्यांच्या विरुद्ध जर्मन निलजे. 5 षटकांची मॅच. उर्वरित जे नियम आपण पाहतोय कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनचे ते नियम असतील. कॉल खंबालपाड्याचा. हेड इज अ कॉल आणि टेल आलाय. टॉस जिंकलाय. डिसिजन काय? फिल्डिंग. फिल्डिंग करायची. प्रतिस्पर्धी बलाढ्य संघ आहे. दोघांच्या मॅचेस प्रकाश जोतात झालेत का खास करून? हा एकदा झाली होती टायगर नाईटला तेव्हा खंबालपाडा संघ जिंकला होता. मग आज त्यांना परास्त करायचं आहे त्यासाठी काय वेगळी रणनीती आणि कोणते असे खेळाडू की जास्त तयारीनिशी आलेत? नक्कीच आज जिंकण्याचा इथे प्रयत्न असेल कारण की आमचे काही प्लेयर येतच नाही आहेत. मेसेज टाकून पण काही जण रिप्लाय देत नाही. त्याच्यामुळे जे नवीन प्लेयर आहेत त्यांना घेऊन आम्ही आता बाकीच्या टुर्नामेंट्स खेळतोय. ठीक आहे काही हरकत नाही. जे नवीन प्लेयर आहेत आमचे ते नक्कीच चांगला खेळ करतील आणि ते आम्ही जिंकण्याचा नक्की प्रयत्न करू. आता काही खेळाडू येत नाहीत पण तो क्रिकेट प्रती जे डेडिकेशन असायला हवं क्रिकेटर्सचं त्याविषयी काय म्हणशील मग तू? डेडिकेशन नक्कीच असायला पाहिजे कारण की कुठली एक स्पर्धा मोठी बोलून आपण ती खेळायला पाहिजे. स्पेसिफिक ती स्पर्धा खेळायला यायला पाहिजे असं नसायला पाहिजे. प्रत्येक स्पर्धा ही मोठीच आहे हे समजून आपण मैदानात उतरायला पाहिजे. यस थँक्यू. एकंदरीत आयोजन भरपूर सुंदर आहे. त्या आयोजनाविषयी काय म्हणशील? खूप सुंदर आयोजन आहे आणि काल लाईव्ह बघतो बघायला मजा आली. आता खेळायला सुद्धा तेवढीच मजा येईल. सो थँक्यू. टॉस गमावला. बॅटिंग आपल्याला करायची आहे. प्रतिस्पर्धी संघ ह्या हंगामामध्ये खास करून तो चांगल्या फॉर्मात आहे तर त्या संघाविरोधात आपण किती धावा सर्वप्रथम बनवणार आणि आज आपला प्लेइंग स्क्वॉड पूर्ण आहे का? हो नक्कीच आहेत आमचे सगळे प्लेयर्स. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि एकंदरीत जे आयोजन आहे आणि खास करून प्रकाश झोतातील आयोजन जेव्हा केलं जातं त्याविषयी काय म्हणशील? कारण की तुम्ही देखील एक चांगले आयोजन करता आहात. डेची भली मोठी स्पर्धा आपली देखील होते तर ह्या स्पर्धेविषयी आणि एकंदरीत तिथे खेळण्याविषयी काय म्हणशील? नाही नक्कीच ग्राउंड पण छान आहे. आयोजन पण चांगलं आहे. नाईट टुर्नामेंट ठेवणं खाऊ नये तर चांगलं आयोजन केलं. सो तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. हे होते दोन्ही कॅप्टन्स टीम खंबालपाडा आणि निलजेचे. टॉस झाला आणि टॉस जिंकला निलजेनं. ते करतायत प्रथमतः फिल्डिंग. आमचे मान्यवर ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील पाहिला. खरं तर
धर्माच्या कार्यासाठी नेहमीच प्रगतशील असलेलं हे व्यक्तिमत्व आमचे गणेश महाराज पाटील नारिवलीचे, त्यांचा हा शुभ सन्मान सध्याच्या घडीला आमच्या या स्पर्धेचे प्रमुख ज्यांच्या विशेष सहकारी आमचे मचिंद्र दादा आहेत, त्यांच्या शुभहस्ते हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच आमचे अरुणजी गोरपेकर या ठिकाणी आहेत. क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम, नारिवली गावचे आमचे अरुणजी गोरपेकर, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण पाहू शकाल. एक लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची कारकीर्द आपण पाहिली टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये, आता देखील ते जवळून मॅच एन्जॉय करतायत आणि त्यांचा इथे शुभ सन्मान आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. या सन्मानानंतर आपण लगेच प्रिव्हियस मॅचच्या दिशेने वळणार आहोत. कॉम्बॉक्समध्ये जिथे आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. सन्माननीय दत्ताजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. विनंती आहे दत्तादादा पाटील यांना या आपण त्यांचा देखील आपण शुभ सन्मान या ठिकाणी करूया. त्यानंतर लगेचच आपण वळणार आहोत या मॅचच्या दिशेनं. कॉम्बॉक्समध्ये जिथे जोडले जातील व्हॉइस ऑफ हेडूटने, खरं तर केवळ हेडूटने नाही तर पूर्ण ठाणे रायगडामध्ये जो आवाज आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळतो, आमचे परम मित्र, आज ज्यांची प्रगती पाहून नक्कीच आम्हाला देखील अभिमान वाटतो, असे आमचे के करण खाळन आहेत. तर वळूया खेळाच्या या दुसऱ्या सत्राच्या दिशेनं, त्यांच्या दिशेनं. थँक्यू साई पाटील सर आणि त्याचबरोबर प्रवीणजी टेंबे सरांना आपण या अगोदर ऐकलं. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन बी आयोजित स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 कॅच ड्रॉप आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. नारिवलीचा चेस सुरू आहे. 43चा आलाय षटकार. मागे आपल्याला पाहायला मिळाला तो डीप मिड विकेट मध्ये आय थिंक तकदीर होते. लक्ष्मणच्या बॅटमधून षटकार आला. 11 धावा. पहिला चौकार पाहायला मिळाला राजूच्या बॅटमधून. त्यानंतर आपण षटकार बघितला. स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा गावदेवी क्रिकेट संघ शिरडोन बी आयोजित. इनसाइड आउट. फटका चांगला. मिड ऑफ आत आहे. बॉल वाइड ऑफ लॉंग ऑफ. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि सीमारेषेच्या बाहेर. फार चांगला फटका पाहायला मिळाला. हाफ फॉली. बॉल सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो मिड ऑफ कडे. फिल्डरचा वेगाने डबलचा कॉल आहे. 2 धावा सहजरित्या मिळतात. 2च्या साहाय्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. शैलेश दादा पाटील यांचे नुकतंच आगमन झाले, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. ऑन साइडला बॉल चालला मिड विकेट मध्ये. फिल्डर अडवण्याचा प्रयत्न सफल. येतोय आणखी एक नारिवली 40+ साठी चौकार. चांगली बॅटिंग. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 43 धावसंख्येला चेस करत असताना 21 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. लास्ट ओव्हरमध्ये लास्ट मॅचमध्ये खरं तर नारिवली संघासाठी ज्याने अर्धशतक झळकावलं होतं तो मनोहर येणं अजूनही बाकी आहे. मात्र राजू आणि लक्ष्मण दोघांनी जबरदस्त सुरुवात करत असताना 21 धावा जमवलेल्या आहेत. वेळ जास्त घेऊ नका. चला अंपायर, तुम्हाला सूचना. जवळपास 1 आवर आज आपण लेट आहोत. 18 बॉल आणि 22 धावांची गरज या मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना नारिवली 40+ बऱ्याचशा स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला रजनी फॉर्मॅटच्या 21 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 22ची अजूनही गरज आहे.
पहिल्याच ओव्हरमध्ये मॅचला खुली करणारी बॅटिंग तर केलेली आहे, मात्र पलटवार आपल्याला आता सध्या पाहावा लागेल तो गोलंदाजांचा वडवलीच्या. हनुमान पाटील आमच्या सोबत आहे, जे वडवलीचे आमचे एक्स्ट्रा प्लेयर आहेत. कधीही शांत न बसणारं व्यक्तिमत्व आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा हस्तक्षेप असतो आणि महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. सध्या 12th मॅन म्हणून 21 धाव्यात सेकंड ओव्हरला होती सुरुवात. कॅप्टन आलेले आहेत. बॅकफुटला पंच केला बॉल गॅपमध्ये, एक्स्ट्रा कव्हरला 2 फिल्डर, डीप कव्हर लॉंग ऑफचे पोस्ट आहेत एक्स्ट्रा कव्हरमध्ये. मी आता आपण पाहतोय 2 धावा. थोडंसं फंबल झालं, थर्डचा कॉल होता, थ्रो चांगला आलाय, थोडा उशिराने आलाय पण 2च्या सायने धावसंख्या पुढे 23. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 17 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. SSCC कंबालपाडा आणि त्याचबरोबर रियार्थ 11 जयनुमान नेजे रोहनजी पाटील यांनी पुरस्कृत केले या संघाला. दोन्ही संघांना विनंती हीच असेल की मंचासमोर येऊन थांबा, कारण या मॅच नंतर कोणत्या विळंबना पाहिजे आयोजकांना लगेचच पुढच्या मॅचला सुरुवात करण्यात येईल. आणि त्यानंतर खेळणारे संघ अर्थातच शिरडोन बी यजमान आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारे सतरंगी हेदुटणे बी, त्यांना देखील विनंती आहे तुम्ही देखील रिपोर्ट करा. अवथ्रो धावा मिळत असताना 2-2च्या सायने धावसंख्या टोटल आपल्याला पाहायला मिळते 25 या आकड्यावरती. बॉल बाकी आहे 16 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या नारिवली 40+ जबरदस्त खेळ आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी केल्या. 4 मध्ये 9 राजू काठे, 4 मध्ये 16 लक्ष्मण गोरपेकर. कमी गतीने टाकलं यावेळेला, पडल्याबरोबर बॉल गेलाय तो विकेट किपरकडे. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, राऊंड द विकेटने आले केशव, मोठं फिरवली होती, स्टेप आउट झाला, चेंडूची लाईन मिस केली. लेग स्टम्पला पडलेला बॉल ऑफ स्टम्पचा बाहेरून जात असताना पाहायला मिळालाय तो विकेट किपरकडे. डॉट बॉल, त्या डावामधला पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदर प्रत्येक बॉलवरती धाव आली होती. शफल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न, हलकी अपील, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. 1 मोर डॉट बॉल. हे डॉट बॉल यायला पाहिजे. धावसंख्या तेव्हा पूर्णपणे थांबणार आहे, तेव्हा प्रेशर क्रिएट होईल. विकेट जर त्यामध्ये तुम्ही काढताय सोने पे सुहागा, तुम्ही स्ट्रॉंगली या मॅचमध्ये याल. अन्यथा ही मॅच तितकीशी कठीण नाही बॅटिंग करणाऱ्या नारिवलीसाठी, बिकॉज 14 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. बॅकफुटला कट केलाय, पुन्हा विकेट किपर पण प्लेड ऑन. इथे आय थिंक प्लेड ऑन की हिट विकेट एक्झॅक्ट आपण पाहूयात ॲक्शन रिप्लेमध्ये काय घडलेलं आहे. अंपायरचा सिग्नल आलेला, प्लेड ऑन झालेले आहेत. आय थिंक बॅटच्या आतल्या भागाला बॉल लागलाय आणि त्यानंतर तो स्टंपवरती आलेला आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, कट करायचं एज लागली पण बॉल आलाय स्टंपवरती. पहिली विकेट 25ला पहिला आद्रा, नारिवली 40+. धावा फलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल आणि बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाचा आज चाललाय प्रिव्हियस मॅचचा मॅन ऑफ द मॅच मनोहर भोईर. अर्धशतक ज्याचं आपल्याला पाहायला मिळालं. ऑन साइडला टर्न करण्यात आला, बॉल डीप स्क्वेअर लेग मध्ये, फिल्डर फार वेगाने, चांगला प्रयत्न पण बॉल त्यानंतर निघालाय आणि तो सीमारेषेच्या बाहेर. येत आहे 4 धावा, चौकार. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 25 धावा, 29 धावा धावफलकावरती. चौकार आपण ऍड करूयात. 12 बॉल आणि 14 धावांची गरज आहे ती या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या नारिवली 40+. काल आपल्याला रेग्युलर फॉर्मॅटमध्ये एक अर्धशतक पाहायला मिळालं, जे मयूर देवकर करून आपण बघितलं. 16 बॉलमध्ये 51 धावा त्याचा बॅटमधून आला. तर आज आपण एक अर्धशतक बघितलं जे 40+ फॉर्मॅट मधलं होतं, नारिवलीचा मनोहर भोईर यांच्या नावावरती. 12 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे. निळजा आणि कंबालपाडा दोन्ही संघांना पुन्हा एकदा कॉल असेल, मंचासमोर येऊन थांबा. आपण प्लीज, तुम्ही सराव करता तो थांबवा आणि मंचासमोर तुमचे दोन्ही संघ लवकरात लवकर या. मॅनेजमेंट टीमकडून सूचना आहेत, प्लीज
त्यामुळे या सूचना मी तुमच्यापर्यंत करतोय. जवळपास 1.5 तास आता आपण लेट आहोत. खरं तर 7ला पहिला सामना सुरू व्हायला पाहिजे होता रेग्युलरचा, 8:30 वाजलेले आहेत. त्यामुळे या सूचना आयोजकांकडून असतील निर्जय आणि कंबालपाडा दोन्ही संघांना. वेळ संदर्भात तुमचं सहकार्य पाहिजे, अन्यथा तुम्हालाही 5 वाजतील. 12 बॉल आणि 14 धावांची गरज आहे मॅचमध्ये. प्रकाश आलेले आहेत. बॅकफुटला इथे कट केलाय. 9 सेकंडला चान्स आहे. डायरेक्ट हिट झालंय. डायरेक्ट हिट झालेलं आहे. अंपायरचा सिग्नल आतापर्यंत कोणता नाही. डबलचा प्रयत्न दुसऱ्या बाजूने दोन्ही फलंदाजांनी केलेला आहे. टीव्ही अंपायरचा सिग्नल काय येईल त्यासाठी थोडासा वेळ आपण घेऊयात. ऑन गार्ड अंपायरने टीव्ही अंपायरकडे रेफर केला. डिसिजन ऍक्शन रिप्ले मध्ये चेक करण्यात येईल. बॅट्समन सेफ आहे. टीव्ही अंपायरचा डिसिजन. 2 धावा मिळालेल्या आहेत. 2च्या साहाय्याने धावसंख्या 31 वरती पोहोचली. 11 बॉल 12 धावांची गरज आहे. ती बॅटिंग करत असताना नारिवली 40+ला. बरेचसे यंगस्टर आज निर्जयच्या स्क्वॉडमध्ये पाहायला मिळतात. ज्या पद्धतीनं कॅप्टन म्हणाला की आता बरेचसे खेळाडू आमचे उपस्थित होत नाही, येत नाही. आणि त्या दिवशी तेच घडलं. नागावच्या स्पर्धेमध्ये एका कॅप्टनने बाईट दिली तेव्हा तो म्हणाला होता की स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकानंतर बरेचसे खेळाडू आमचे येत नाही आहेत. कॉन्ट्रॅक्ट आय थिंक संपला असावा. ओहो, खाली राहिलाय बॉल. कट करायचं होतं पण अंपायरचा सिग्नल वाईड. फार बाहेर बॉल होता. 11 बॉल 11ची आता या मॅचमध्ये गरज असेल बॅटिंग करणारा नारिवली 40+ला. एक विकेट आलेली आहे पण तिचा इम्पॅक्ट पडला नाही या डावामध्ये. त्याचं प्रमुख कारण की पुढच्या काही बॉलवरती लगेचच आपल्याला बाउंड्रीजमध्ये डील पाहायला मिळते. अटॅक करतात लक्ष्मण गोरपेकर जे स्ट्रायकिंग एंडला आहेत. 18 वरती नॉट आउट 5 बॉलमध्ये. पोल केलेला बॉल गॅप मध्ये आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. छत्तीस धावा फलकावरती आपण पाहत आहोत. एक विकेट पडलेली आहे या मॅच मध्ये. आता 10 बॉल आणि फक्त 7 धावांची गरज आहे. गोरपेकर त्याचा नॅचरल गेम खेळतोय, अटॅक करतोय. स्टेप आउट झालाय. वॉट अ शॉट. स्लॉट मध्ये आलाय आणि थेट आता चाललाय पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. मॅच बॉल. स्कोर इज लेवल 42. 42 धावा फलकावरती. विजयासाठी आता फक्त एका धावेची गरज असेल आणि बॉल बाकी आहेत त्यासाठी 9. जबरदस्त बॅटिंग. लक्ष्मण गोरपेकर ऑन 28. 7 बॉल 28. मनोहर 4 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. पण 43 धावसंख्येला चेस करत असताना गोरपेकरने काय खेळ केलाय. सुसाट सुटला. 7 बॉल 28. 1 धावेची गरज. बॅकफुट स्क्वेअर कट. वाह. पहिल्या मॅच मध्ये मनोहर, या मॅच मध्ये लक्ष्मण. नारिवलीने 2 सामने जिंकले आणि या मॅचचा शिल्पकार 8 बॉल मध्ये 32 धावसंख्येची बहारदार खेळी करणारा लक्ष्मण गोरपेकर मॅन ऑफ द मॅच. चला, जयनुमान निर्जय. आय थिंक नितेश पाटील यांनी टॉस जिंकलेला आणि फिल्डिंग करण्याचा त्यांनी डिसिजन घेतला. रोहन पाटील यांनी पुरस्कृत केलेला रियार्थ 11 जयनुमान निर्जय. कोणत्याही क्षणाचा विलंब न करता नितेश पाटील